साठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। हवामान विभागाने केली तारीख जाहीर। या तारखेनंतर पाऊस विश्रांती घेणार। मोठ्या पावसाचा तडाखा पूर्ण महाराष्ट्राला आता आठवडाभर बसलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता पावसाने जोरदार नुकसान केल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक चिंता आता लागली होती की आता पाऊस नेमकं कोणत्या तारखेला बंद होणार आहे, हा पाऊस नेमकं केव्हा विश्रांती घेणार आहे। त्या संदर्भात आता भारतीय हवामान खात्याने तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर केली आहे। ऑगस्ट महिन्यातील पुढील 10 दिवसांचं किंवा 15 दिवसांचं आता त्या ठिकाणी वेळापत्रक कशा स्वरूपाचं असणार आहे याची नवीन अपडेट या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। भारतीय हवामान खात्याने तारीख जाहीर केल्या त्या तारखेपासून पाऊस आता विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर असं पण सांगितलंय की विश्रांती घेतल्यानंतर पाऊस परत केव्हा सुरू होणार आहे। पुढील 15 दिवसांसाठी कशा स्वरूपाचा पाऊस तुमच्या शेती पिकासाठी असणार आहे, डिटेल सविस्तर वेळापत्रक या ठिकाणी आता आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने पुढील 15 दिवसांच्या पावसाबाबत एक आनंदाची बातमी आता शेतकरी वर्गासाठी दिलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। आता शेतकऱ्यांच्या सर्व चिंता दूर होणार आहेत, कारण की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आता देण्यात आलेल्या आहेत। हवामान खात्याने पहिल्यांदाच महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, ज्यामुळे पुढील येणाऱ्या पावसात तुमचं नुकसान अजिबात आता होणार नाही आणि तुमचं पीक देखील इथून पुढे चांगलं येणार आहे। मग आता कोणत्या तारखेला पाऊस विश्रांती घेण्याच्या मार्गावर आहे, कोणत्या तारखेपर्यंत हा पाऊस असाच राहणार आहे, बघा वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आल्या। 12 जिल्ह्यांमध्ये आता या तारखेपासून पाऊस बंद होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर पाऊस असाच राहणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस किती तारखेला बंद होणार आहे का असाच राहणार आहे याची नवीन अपडेट, नवीन वेळापत्रक काय आलेलं आहे तुम्ही लगेच पाहायचं आहे। आता पाऊस विश्रांती घेतल्यानंतर मग परत केव्हा सुरू होणार आहे, त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल्स सविस्तर आपण या ठिकाणी माहिती घेऊया। कारण ज्या तारखेला पाऊस विश्रांती घेणार आहे त्या वेळेला तुम्ही शेतीची पटपट सर्व काही कामे या ठिकाणी करून घ्यायचं आहे। तुमच्यासाठी हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट पहा। आता सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी इतका मोठा पाऊस पडलाय की नद्यांना पूर आलेत, नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिलेत, बांध भरले आहेत, शेती पिकांचं खूप सारं नुकसान झालंय। यामध्ये जर विचार केला तर नांदेड असेल, बीड असेल या 2 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात नुकसान झाल्याचं आपल्याला गेल्या आठवड्यापासून आता या ठिकाणी पाहायला मिळालंय। आता बघा या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बातमी पाहिली असणार की नांदेडमध्ये 1 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी एका शेतकऱ्याचं नुकसान झालंय। त्याच्या जवळपास 50 ते 70 म्हशी सर्व काही पुरामध्ये वाहून या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं। नांदेडमध्ये आणि बीडमध्ये त्या ठिकाणी सोयाबीन, कापूस आणि त्या ठिकाणी हळद या पिकांची मोठी शेती केली जाते आणि याच पिकांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांचं यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्व पिकांचे, जनावरांचं जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याचे देखील आदेश आता या ठिकाणी आता सर्व कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी देऊन टाकले आहेत। यामध्ये कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि त्या ठिकाणी वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। पिके अनेक जणांची उद्ध्वस्त झाली, शेतातील माती खरडून सर्व गेली, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकामध्ये रोग वाढण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली होती। या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना एकच चिंता लागली होती की हा पाऊस नेमकं कधी थांबणार। हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे, तर काही ठिकाणी स्टोरेज केलेलं जे शेतीमाल आहे ते सुद्धा या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाल्या। नांदेड सारख्या ठिकाणी म्हशी गाई वाहून गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं। तुम्ही व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी मोबाईलमध्ये पाहिले असणार। म्हशी अशा पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पाणी पोटात जाऊन फुगून टम झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न त्या ठिकाणी पडला होता की पाऊस नेमकं कोणत्या तारखेपासून बंद होणार आहे, इथून पुढचा 15 दिवसांसाठी पाऊस कसा असणार आहे हाच अंदाज शेतकऱ्यांनी आता लावून बसलेला होता। कारण या ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय आणि जे काय उरले ते आता नुकसान होऊ नये
यासाठी आता तुम्ही तारीख शोधत आहात ज्या तारखेला पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। भारतीय हवामान खात्याने एक स्पष्टपणे एक वेळापत्रक इथून पुढे 15 दिवसांच्या पावसाचं या ठिकाणी आता जाहीर केलंय। त्यामध्ये आता सविस्तरपणे आपण त्या ठिकाणी हे वेळापत्रक जाणून घेऊयात की यंदा या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आठवून बघा, मान्सून पाऊस नेहमीपेक्षा यावेळी लवकर दाखल झाला होता। तुम्हाला आठवते का बघा, मे महिन्यामध्ये। त्यामुळे शेतकरी आनंदित होते, परंतु या ठिकाणी मोठी गडबड झाली। शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, काय झालं होतं की त्या ठिकाणी 100 वर्षामध्ये कधीच असं घडलं नव्हतं। तशा प्रकारे यावेळी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच मोठी संकटाची चाहूल त्या ठिकाणी पहिल्यांदाच लागली होती। त्यानंतर तुम्हाला आठवतंय का बघा, जून महिन्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी गायबच झालेला होता, कोरडे वारे वाहू लागले होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी याचाच परिणाम सुरुवातच मे महिन्यामध्ये चुकीची झाल्याने याचा परिणाम या ऑगस्ट महिन्यातील पावसाचा आता दिसून येत आहे। मग कोणत्या तारखेला पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे? 12 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय लगेच आता आपण या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता बघा, मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी अवकाळी पाऊस गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावेळी पडल्याचं पाहायला मिळालं, कारण पाऊस त्या ठिकाणी उलट मार्गाने आलता। त्यामुळे जोरदार पाऊस पडला, सुरुवातच चुकीची झाली असे अनेक शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी बोललं आहे आणि याचाच परिणाम या ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या आठवड्यापासून शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं। शेतकरी चिंतेमध्ये असतानाच एक आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागले। अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मागील 1 आठवड्यापासून जोरदार पाऊस या ठिकाणी पडत होता। प्रत्येक शेतकरी हात जोडला होता, या आता तरी बंद हो रे पावसा, आता तरी बंद हो रे पावसा असं शेतकरी म्हणत होते, कारण शेतातील पिके आता पिवळी पडू लागली होती। मग आता त्या ठिकाणी हा विध्वंसक पाऊस नेमकं किती तारखेला बंद होणार आहे याची तारीख आता हवामान खात्याकडून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। ही तारीख देखील आपण लगेच या ठिकाणी बघणार आहोत। पहा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, पण त्याआधी पुढील 15 दिवसांचं वेळापत्रक पावसाचं कशा स्वरूपाचं असणार आहे? मग आता पाऊस एकदा का बंद झाला तर परत कधी पावसाला सुरुवात होणार आहे? खरा पाऊस त्या ठिकाणी कधी सुरू होणार आहे याचं 15 दिवसांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले। अचानक बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं एक वेगळं क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यामुळेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी या ऑगस्ट महिन्यामध्ये आता मागील आठवड्यापासून आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, इथे तुम्ही कुठेही राहत असाल तर त्या दिवसात त्या ठिकाणी त्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला पुढील 15 दिवस पाऊस कशा स्वरूपाचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तसेच कोणत्या तारखेपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। त्यामुळे आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय त्यांनी अजिबात कोणी घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी कारण नाही, कारण सर्वच्या सर्व 100% तुम्हाला नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्यांनी तशा प्रकारे कृषी अधिकाऱ्यांना सांगून पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी तातडीने दिल्याचं आजच पाहायला मिळालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे असतील किंवा कोणत्याही शेती पिकाचं जसं की सोयाबीन असेल, कापूस असेल, कोणतीही पीक असतील तर ते नुकसान झाले तर ती सरसकट पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिल्याने ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असताना दुसरी आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये आता या तारखेला पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता बघा, या 10 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये आता पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता तुम्ही म्हणाल की असं वेगळं चित्र का निर्माण झालंय, कारण त्या ठिकाणी तुम्हाला आठवतंय बघा, मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्याचेच परिणाम तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळतोय। 2 टप्पे पावसाचे पडलेत। 10 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी आता मुसळधार इथून पुढे आठवडाभर असणार आहे, तर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। याची तारीख हवामान खात्याने कोणती जाहीर केल्या तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस इथून पुढे 15 दिवसांसाठी असणार आहे नक्की बघायचं आहे। आता मागील आठवड्यात जर विचार केला तर मुसळधार पाऊस आता पडलेला आहे, ज्यामुळे शेती पिकांचं नुकसान तर खूप मोठं झालंय। शेतकरी अनेक जिल्ह्यामध्ये रडू लागलेत।
मग आता काय करायचं तर बघा, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे मुसळधार पाऊस आहे आणि त्यानंतर पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणत्या तारखांना पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये सविस्तर या ठिकाणी सांगण्यात आले। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड। या जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर अशाच प्रकारे पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात जर विचार केला तर गेल्या आठवड्यापासून खूप सारं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी चिंता करू लागले आहेत की आता पाऊस त्या ठिकाणी वाढला असल्यामुळे कसं होणार, परंतु पुढील आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे राहणार असल्याची चिंताजनक बातमी या ठिकाणी समोर आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे पुढील आठवडाभर या जिल्ह्यामध्ये पाऊस अशाच प्रकारे असणार आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। समुद्र सपाटीपासून जवळच असलेला हा जिल्हा, यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडका या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे। तसेच पुढील आठवडाभर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप सारे शेती पिकांचं नुकसान झालंय। जनावरे असतील, पाळीव प्राणी असतील तर यांना मोठा त्रास सहन करावा लागला। जनावरे पाण्यामध्ये वाहून गेल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे आता या जिल्ह्याला पुढील आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। मग आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे, कोणत्या तारखेला पाऊस बंद होणार आहे? बघा, हवामान खात्याकडून 12 जिल्ह्यांची यादी समोर आल्या। त्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता या तारखेपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे। ती तारीख नेमकी कोणती आहे, कोणते 12 जिल्हे आहेत जिथे पाऊस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे? हे 12 जिल्हे लगेचच तुम्हाला पाऊस बंद होणार आहे सांगणार आहे, परंतु पुढील आठवडाभर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी अशाच प्रकारे सुरू राहणार आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी आता पाहत आहोत। तर बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आता पुढील 15 दिवसांसाठी असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे, कोणती तारीख दिली आहे लगेच पाहून घ्या। आता बघा, या ठिकाणी सातारा, सांगली या 2 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर अशाच प्रकारे पाऊस पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आल्या। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे आहेत पुणे, कोल्हापूर। या 2 जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर अशाच प्रकारे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आपण आता टप्प्याटप्प्याने पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। तर ते जिल्हे बघा, आता या ठिकाणी आता तुम्हाला सांगत आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं लातूर या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। नांदेड असेल, त्या ठिकाणी बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, धुळे, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। कोणत्या तारखेला बंद होणार आहे तर बघा, या ठिकाणी सांगितले की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडाफार पाऊस कमी होण्याच्या मार्गावर आहे। त्यानंतर त्याच्या पुढील 4 दिवसानंतर पाऊस मध्यम स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असणार आहे आणि 5व्या ते इथून पुढे 7व्या दिवशी तुम्हाला एकदम कमी स्वरूपाचा हळूहळू पाऊस बंद होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी होती। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या अंदाजावर शेती पिकाची मोठी कामे करत असाल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून अजून एकदा विचारून घ्या, कारण पावसाचा अंदाजच असतो। त्यामुळे मोठी कामे करत असाल तर तुम्ही अनुभवी तज्ञाकडून परत एकदा माहिती घ्या आणि मगच मोठी कामे करा। तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।